कल्याणमध्ये भाजपकडून भर पावसात जाणीव जागर आंदोलन करण्यात येते। काठमांडू येथील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे। पुण्याच्या जुन्या कांद्याला सोलापुरात चांगलाच भाव मिळत असून सोलापूर बाजार समितीत 5,000 रुपयांचा दर मिळत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अमरावती येथे जोरदार स्वागत करण्यात आले। आम्ही काळे झेंडे लावून कडकडीत निषेध व्यक्त करतोय अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली। बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आंदोलन करण्यात आले। काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ मूक आंदोलन करण्यात आले। तर रायगडात मीनाक्षी शेतकरी ड्रोन अर्थसहाय्य योजना राबवून कृषी क्षेत्राला अधिक चालना देणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे। तर कळवा आणि ठाण्यातील 4,483 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीचे सुरक्षा कवच दिले जाईल अशी माहिती आनंद परांजपे यांनी दिली आहे। महिलांवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच मुलींना न्याय मिळावा म्हणून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी यांनी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीनं आज निषेध आंदोलन करण्यात आले। राज ठाकरेंच्या शरद पवार यांच्याबद्दलच्या वक्तव्यामागे भाजपची स्क्रिप्ट आहे का असा सवाल महेश तपासे यांनी उपस्थित केलाय। अंबाळा फाटा येथे परिसरातील नागरिकांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून बुलढाण्यात आज भर पावसात महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या साड्या नेसत तोंडावर काळ्या पट्टी लावून मूक आंदोलन करण्यात आले। मूक आंदोलनातून महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात महिला सुरक्षेची मागणी केली जाते। पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर सुरू झाला असून पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज खोपोली शहरात महाविकास आघाडी यांच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आले। अतिशय असंवेदनशील सरकार अशी या सरकारची ओळख झाली आहे अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी महाड येथील चौदार तळे येथे जाणीव जागर काढण्यात आली। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या काठमांडूत पोहोचले असून दुर्घटनेतील मृतदेह विशेष विमानाने महाराष्ट्रात आणणार असल्याचं त्यांनी सांगितले। तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून सिंधुदुर्ग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शांततेच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यात आलाय। जातीवादाला शरद पवार हे एकटे कारणीभूत आहेत असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलाय।